मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सी-ई-टी सेलने ॲप्लिकेशन फॉर्म सुरू केलेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मची लास्ट डेट ही 30 जानेवारी असून 27, 28 आणि 29 मार्च या 3 दिवसामध्ये तुमची ही परीक्षा होणार आहे. तर या परीक्षेचे फॉर्म फिलअप करत असताना कुठली काळजी आपण घ्यायला हवी, कुठल्या वेबसाईटवरती तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत आणि कशा पद्धतीने प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला माहिती फिलअप करायची आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीसाठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 12 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. ही बॅच तुमची फक्त एक्झाम पर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन मध्ये तुम्हाला गाईड करणार आहे. एक्झाम पर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही गुगलवरती महा सी-ई-टी जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला सी-ई-टी सेलचा पहिला ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे सी-ई-टी सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. या पद्धतीची ही ऑफिशियल वेबसाईट दिसते. इथे आल्यानंतर सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2026-27 याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे लॉग इनसाठी एक पेज ओपन होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे लॉग इन करत असताना सी-ई-टी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. किंवा मग तुम्ही न्यू युजर असाल तर रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड. त्यानंतर आधारनुसार तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ टाकून इथे रजिस्टर करा. तुम्हाला एक ईमेल येईल आणि तो ईमेल व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जो आय डी आणि पासवर्ड इथे टाकला आहे त्याच आय डी पासवर्डने तुम्हाला नंतर इथे साइन इन करावं लागेल. आता साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या पुढे ओपन होईल. इथे मग सी-ई-टी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचंय आणि पुढे आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला सुरुवात करायची. मित्रांनो, आता आपण बी-एड सी-ई-टीचा फॉर्म भरतोय तर बी-एड जनरल अँड स्पेशल अँड बी-एड ई-एल-सी-ई-टी 2026 याच्यावरती रजिस्टर नाववरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल. इथे तुम्हाला प्री रिक्विजिट दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स असायला हवेत. रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45%, टेक्निकल डिग्रीवाल्यांना 55 आणि 50% मार्क्स इथे असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फीज दिलेली आहे. OMS कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1300 रुपये फीज आहे. रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये फीज आहे. आता इथे आय हॅव डाउनलोडेड द इन्फॉर्मेशन ब्रोशर वरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट द ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. मग तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल. इथे मग आपण आपल्या रजिस्ट्रेशन मध्ये भरलेले सर्व डिटेल्स पाहू शकतो. ते एकदा व्हेरीफाय करा आणि 7 प्रोसीड वरती क्लिक करा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऍड्रेसचे डिटेल्स दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचे आहेत. हे व्हेरीफाय केल्यानंतर परत तुम्हाला 7 प्रोसीड वरती क्लिक करायचंय. आता या पेजवरती तुम्हाला डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन, ऑर्फन इन्फॉर्मेशन, कॅटेगरी इन्फॉर्मेशन टाकायची आहे. महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का? येस करा, नसाल तर नो करा. त्याच्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमची कॅटेगरी इथे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या कास्टचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे का? अवेलेबल वरती क्लिक करा, नसेल तर नॉट अप्लाइड वरती क्लिक करा. ऍप्लिकेशन दिलं आहे पण कास्ट सर्टिफिकेट मिळालं नाही तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड वरती क्लिक करा. पुढे मग कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल एंटर करा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर अवेलेबल करा, त्याचे डिटेल इथे भरा. अप्लाय केलं असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड वरती क्लिक करा आणि ऍप्लिकेशन डिटेल इथे टाका. पुढे मग क्रिमिलियर आहे नाही त्याच्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. असेल तर अवेलेबल, अप्लाय केलं असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि ऍप्लिकेशनचे डिटेल, नसेल तर नॉट अप्लाइड. मग 7 प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुम्हाला तुमची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन विचारली आहे, SSC ची इन्फॉर्मेशन, HSC ची इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी रजिस्ट्रेशन मध्ये टाकलेली इथे ऑटो पॉप्युलेट करून दिलेली आहे. ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे टाकायची आहे. तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात ते सिलेक्ट करा. तुम्ही पास आहात की ॲपियर आहात ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. ॲपियर असेल तर ॲपियर, पास असेल तर पास आणि त्यानुसार तुमच्या या डिग्रीचे सर्व डिटेल्स इथे ऍड करायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुमचे मार्क्स असतील, युनिव्हर्सिटी असेल, तुम्हाला कुठला क्लास मिळाला आहे, तुमच्या डिग्रीचं नाव, कॉलेजचं नाव
आणि कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही पास केलं आहे हे तुम्हाला इथे टाकावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षपूर्वक माहिती सबमिट करायची आहे. इथे तुम्हाला विचारलंय, आपण इंग्रजी माध्यमातील शिक्षण महाविद्यालयासाठी अर्ज करू इच्छिता का? किंवा आपण बी-एड इंग्रजी माध्यमातून पूर्ण करू इच्छिता का? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे ठरणार आहे तुम्हाला ELCT द्यायची आहे की नाही द्यायची. आता जर तुम्हाला क्लॅरिटी असेल, तुम्हाला मराठी मीडियममध्येच बी-एड करायचंय, तर सरळ सरळ नो वरती क्लिक करा. जर तुम्हाला जनरल बी-एड करायचं असेल तर इथे नो करा. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये बी-एड करायचं असेल तर इथे यस करा. त्यानंतर यस केल्यानंतर डू यू वॉन्ट टू अपीअर फॉर इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट म्हणजे ELCT द्यायची आहे का हे तुम्हाला इथे विचारलंय. द्यायची असेल तर यस करा, नसेल द्यायची तर नो करा. आता इथे नो केल्यानंतर आपल्याला दाखवलंय की ELCT इज मॅन्डेटरी फॉर इंग्लिश मीडियम. म्हणजे जर तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये बी-एड करायचं असेल तर ELCT ही तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. जर तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये बी-एड करायचं असेल तरच इथे यस सिलेक्ट करा, अन्यथा इथे नो सिलेक्ट करून प्रोसीड करा. त्यानंतर तुम्हाला विचारलंय की स्पेशल एज्युकेशन कॉलेजेसमध्ये तुम्हाला बी-एड करायचं आहे का? करायचं असेल तर यस, नसेल तर तुम्ही नो करा. पुढे मग आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द एलिजिबिलिटी क्रायटेरियावरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचंय. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं माध्यम निवडायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना जनरल आणि स्पेशल सीईटी द्यायची आहे ते सुद्धा इंग्लिश माध्यम परीक्षेचं निवडू शकतात, किंवा तुम्ही सरळ सरळ मराठी इथे सिलेक्ट करून प्रोसीड करू शकता. कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रेफर्ड आहे सीईटीचं सेंटर ते इथे सिलेक्ट करा. समजा मी आता अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये मला सेंटर जवळ पडेल तर मी अमरावती सिलेक्ट करेल. त्यानंतर अमरावतीच्या आसपासचे जिल्हे मी सिलेक्ट करेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणं शक्य आहे आणि सीईटी देणं शक्य आहे तर मी ते सिलेक्ट करेल. त्यानंतर मला बीडमध्ये जाऊन सीईटी देणं शक्य आहे ते सिलेक्ट करेल. आणि चौथा नंबर मला धुळे शक्य आहे तर मी धुळे सिलेक्ट करेल. पुढे सेव्ह अँड प्रोसीड करा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर तसेच तुमचं फोटो आयडेंटिटी अपलोड करण्यासाठी विचारलं जाईल. तुम्ही एक तर तुमच्या कॅमेराने इथं डायरेक्टली फोटो काढू शकता किंवा मॅन्युअली तुम्ही फोटो अपलोड सुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्हाला अपलोड फोटो इन्स्टेड वरती क्लिक करायचंय आणि ब्राउज फाईलमध्ये जायचंय. ब्राउज फाईलमध्ये गेल्यानंतर ज्या लोकेशनला तुम्ही फोटो आणि साईन स्टोअर केलेली असेल त्या लोकेशनला जाऊन तुमचा फोटो सिलेक्ट करा आणि इथे मग सेव्ह म्हणा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे क्रॉप करण्यासाठी विचारलं जाईल. क्रॉप वरती क्लिक केल्यानंतर क्रॉप आणि क्रॉप अँड अप्लाय वरती क्लिक करा. म्हणजे तुमचा इथे फोटो अपलोड होईल. त्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायला सांगितली आहे. इथे पेन्सिल मार्क वरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही ही सिग्नेचर जी आहे ती ब्राउज करू शकता. ब्राउज वरती क्लिक करा. ज्या लोकेशनला तुम्ही तुमची सिग्नेचर स्टोअर केलेली आहे ती सिलेक्ट करून ओपन करा आणि सेव्ह म्हणा. परत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे सिग्नेचर क्रॉप करण्यासाठी विचारलं जाईल तर कंप्लीट सिग्नेचर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. क्रॉप आणि अप्लाय म्हणायचं आहे म्हणजे तुमची सिग्नेचर इथे अपलोड होते. त्यानंतर आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, ई आधार, त्याच्यानंतर कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड किंवा मग पीपल रिप्रेझेंटेटिव्हने ऑफिशियल लेटर हेडवरती तुमचा फोटोग्राफ असणारा आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला इश्यू केला असेल तर ते सिलेक्ट करू शकता किंवा इंडियन पासपोर्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. मग आता मी इथे पॅन कार्ड अपलोड करतोय. त्यासाठी अपलोड न्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करा आणि मग तुम्ही जिथे पॅन कार्ड स्टोअर केलेलं असेल ते पॅन कार्ड सिलेक्ट करा आणि सबमिटवरती तुम्ही क्लिक करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जेवढ्या डिटेल्स या फॉर्ममध्ये भरल्या आहेत त्या सर्व डिटेल्स इथे फेच केलेल्या असतील. तर त्या डिटेल्स एकदा चेक करून घ्या, कारण इथे तुम्हाला एडिटचा ऑप्शन आहे. सर्व डिटेल चेक करून घ्या. तुम्ही जे पॅन कार्ड अपलोड केलंय, जो फोटो अपलोड केलाय, त्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झाल्या आहेत का हे चेक करण्यासाठी पण तुम्हाला इथे ऑप्शन आहे. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड सुद्धा इथे समोर दिसेल. तर एकदा तुम्ही सगळं कन्फर्म केल्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू फॉर्म येत आहे. तर ही प्रिंट काढून ठेवा, कारण तुम्हाला पुढे सीईटीच्या कॅप राऊंडच्या वेळेस ही प्रिंट गरजेची आहे. ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला ही प्रिंट लागणार आहे, त्याच्यामुळे ही प्रिंट काढून तुमच्याकडे व्यवस्थित जपून ठेवा. लास्ट फेजमध्ये आय कन्फर्म वरती क्लिक करा आणि कंटिन्यू करा. आता तुम्हाला इथे सांगितलं जातंय की प्लीज तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममधले सर्व काही डिटेल्स व्हेरीफाय करून घ्या. तुम्ही व्यवस्थित डिटेल्स भरले आहेत का, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता आपण ऑलरेडी चेक केलेलं आहे. प्रोसीड विथ द पेमेंटसाठी यस केल्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी रिडायरेक्ट केलं जाईल. पुढच्या स्टेजवरती तुमचा मोबाईल नंबर येथे एंटर करा.
आणि इथे तुम्ही डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग या गोष्टींचा वापर करून सुद्धा पुढे पेमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म सबमिट करता, सबमिट केल्यानंतर तुम्हाला नवीन एडिट्स करण्याचे कुठलेही चान्सेस अवेलेबल नसतात. CET सेल करेक्शन विंडो ओपन करते. त्यावेळेस तुम्ही चुकलेल्या गोष्टी इथे मॉडिफाय करू शकता. तोपर्यंत तरी तुम्हाला इथे कुठलेही नवीन मॉडिफिकेशन आता करता येणार नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरा, फॉर्म सबमिट करा आणि आता यापुढे CETच्या प्रिपरेशनला तुम्ही सुरुवात करा. तर या कमी वेळामध्ये तुम्हाला जर CETचं प्रिपरेशन करायचं असेल, तर ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 12 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जातील. परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि CETमध्ये 90+ पर्सेंटाइल तुम्हाला कसे मिळतील यासाठी तुम्हाला गाईड केलं जाईल. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या B.Ed कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्ताच सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक यू.